19 मार्च 2025 रोजी पिंपरी महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये जो वृक्षतोडी संदर्भातला सुनावणीचा सभा झाली होती, या सभेदरम्यान जे काही शूटिंग केलं गेलं हे शूटिंग मिलिंद जाधव यांच्या TV10 या युट्यूबवर वापरण्यासाठी मी रुपेश केसेकर परवानगी देत आहे. धन्यवाद. माझं नाव रुपेश केसेकर. सगळ्यात पहिली गोष्ट, ही सुनावणी नागरिकांची आहे. या सुरक्षा रक्षकांची जिथं कुठं ड्युटी असेल त्यांना तिथं जायला सांगा. हे सगळ्यात पहिली गोष्ट. नाही गरज नाही. सुरक्षा रक्षकांची इथं गरज नाही. जिथे सुरक्षा रक्षकांची गरज नाही त्यांना त्यांच्या जिथं कुठं ड्युटी असेल तिथं जाऊ दे. सगळे सुरक्षा रक्षक. हे काही सुरक्षा रक्षकाची इथं गरज नाहीये. इथं कोणीही तुम्हाला मारणार नाहीये, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. नाही, मॅनेजमेंटची गरज नाही. मॅनेजमेंट करायला तुमची चपरासी आहे तिथं, ते करतील मॅनेजमेंट. तुमच्या जिथं कुठं पॉईंट आहे तिथं सगळेजण जावा. इथं हे काही सुरक्षा रक्षकाची गरज नाहीये. त्यांना झाडाचा रक्षक करा. जावा तुमच्या पॉईंटवर. जावा. तुमचा पॉईंट कुठे आहे? पॉईंट कुठे? सुनावणीचाच पार्ट आहे. आपण सगळेजण नागरिक आहोत. हे आपले कर्मचारी आहेत. हे यांना आपण आपल्या सुरक्षेसाठी, आपले कामधंदे करण्यासाठी यांना आपण अपॉइंट केलेलं आहे. हे लोक आपले कामं न करता आपण त्यांना जे काही केअरटेकर म्हणून नेमलेलं आहे ते त्यांचं केअरटेकरचं काम न करता कुठल्या तरी बिल्डरच्या किंवा इतर कोणत्या संस्थांच्या फायद्यासाठी रिव्हरफ्रंट नावाचा विनाशकारी प्रकल्प पुण्यामध्ये राबवत आहेत. याबाबत माझं मी लेखी ऑब्जेक्शन आपल्याकडे दाखल केलेलं आहे. या सुनावणीमध्ये माझे जे काही ऑब्जेक्शन मी तुमच्याकडे सबमिट केले आहेत 10-15 दिवसापूर्वी, तुमच्याकडून त्याच्यावर क्लेरिफिकेशन मला अपेक्षित आहे. मी माझे ऑब्जेक्शन परत वाचून दाखवायची आवश्यकता नाहीये. आज जेव्हा आम्ही सर्व नागरिक इथे जमा झालेलो आहोत, आम्ही सर्वांनी आपले ऑब्जेक्शन तुमच्या ठराविक वेळेमध्ये दाखल केले. त्याच्यावर तुमच्याकडनं उत्तर मला अपेक्षित आहे. माझे जे काही मुद्दे आहेत ते मी लिखित स्वरूपात, मेल आणि फिजिकल कॉपी यामध्ये आपल्याकडे सबमिट केले. तुम्ही सुनावणी घेताय, झाडं तोडली जातात ते तिकडे तुम्ही जागा मालकाच्या परवानगी घेतली नाही. प्रोजेक्ट बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं. प्रोजेक्ट बद्दल नाही बोलत आहे मी. प्रोजेक्ट बद्दल नाही बोलत आहे. जागा ज्या झाडं ज्या जागेमध्ये आहेत त्या जागा मालकाची तुम्ही परवानगी घेतली का? योग्य नाही, महत्वाचं आहे. अहो, ज्याच्या घरामध्ये तुम्ही जाऊन काम करताय, ज्याच्या जागेमध्ये तुम्ही झाडं तोडताय, जागा मालकाची आहे. हो, तुम्ही परवानगी घेतली का? नाही ना, आता तोडली गेली ना. सकाळी तर तुमच्या आजच्या पेपर मध्ये लिहिलं गेले, वादळ आलं, झाडं उडून गेली. कोण आहे तो शहाणा माणूस? पुण्यात कुठं वादळ आलं? कधी आलं वादळ? हो, रेखाजी एक मिनिट थांबा. वादळ कुठं आलं सांगा जरा. कोणत्या तारखेला वादळ आलं? कोण आहे तो माणूस पेपरला कमेंट देणारा माणूस? कोण आहे? एक मिनिट. कोण आहे तो माणूस पेपरला कमेंट देणारा? झाडं उडून गेली कमेंट देणार कोण आहे? त्याच्यासाठी विचारायला आलोय. हे आहे आता तुम्ही त्या प्रोजेक्ट मधले झाडं उडून गेले म्हणून सांगताय. हे स्टेज आहे. आपण वृक्षतोडीबद्दलच बोलतोय. आपण इतर कोणत्याही मुद्द्याबद्दल बोलत नाहीये, वृक्षतोडीबद्दल बोलतोय. आजच्या पेपरला तुमचं स्टेटमेंट आहे उद्यान विभागाचं, अमुक कधीतरी झाडांना वादळ आलं, त्याच्यामध्ये झाडं उडून गेली. कधी आलं वादळ सांगा जरा मला. आणि जी झाडं पुरा सस्टेन होतात कधी आलं वादळ? कधी आलं हे सांगा पहिले. सुनावणीमध्ये हे सांगा पहिले. सुनावणी संपणार नाही, उठून नाही जाणार मला. सुनावणी संपणार नाही तोपर्यंत उत्तर येत नाही. तोपर्यंत उत्तर पाहिजे मला याच्यावर. वादळ कधी आलं सांगा. चर्चा नाही, उत्तर द्या. वादळ कधी आलं? कधी गेली ती उडून झाडं? कुठं वादळ आलं? जे बी झाला नाही. पेपरला तुम्ही स्टेटमेंट दिलंय, जबाबदार अधिकाऱ्यांनी उत्तर दिलंय. तुम्ही काय असे नाहीये. कारवाई नाही, मला जबाबदार अधिकाऱ्यांकडून स्टेटमेंट आलेले पेपरला त्याच्याबद्दल तपास करण्याचं काम पोलीस डिपार्टमेंटचं आहे. अहो, तुम्ही पेपरला जाऊन स्टेटमेंट कशाला द्यायचं? मग उडून गेले म्हणून पेपरला स्टेटमेंट कसं काय द्यायचं? उत्तर पेपरला स्टेटमेंट कसं काय दिलं? वादळ आलं उडून गेले म्हणून. विषय आहे. आपण त्यासाठी बघतोय. नदी काठचे झाडं उडून गेले म्हणून तुम्ही सांगताय. अहो, त्यांनाच विचारतोय, तुम्हाला नाही विचार. तुमचं डिपार्टमेंट वेगळं, त्यांना विचारतोय मी. ते उद्यान विभागाचे आहेत ना, उद्यान विभागाचे स्टेटमेंट आहे. वादळ आलं, झाडं उडून गेली. कुठं वादळ आलं, कधी आलं सांगा जरा.
अहो सांगा ना, तुम्ही स्टेटमेंट दिलं ना पेपरला आले स्टेटमेंट कुठे गेले पेपर बघू तो दाखवा कुठं असते पेपर. हे संपायची नाही सुनावणी, इथं सुनावणी संपायची नाही. पहिले इथं सांगायचं वादळ कधी अंतर सांगायचं, त्याशिवाय इथं उठायचं नाही. चौकशी घेऊ शकायची नाही. पेपरला कसं काय स्टेटमेंट देतं मग? पेपरला काय असं जाऊन स्टेटमेंट देता का? पेपरला स्टेटमेंट कसं काय देता तुम्ही? वादळ आलं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे या गोष्टी. अहो पेपरला जाऊन तुम्ही काय असं झोपेमध्ये स्टेटमेंट दिलं का? ही बातमी आली पेपरला, वादळ आले झाडे उडून गेले. कसं काय आले? याच्याबद्दल होतं पाहिजे उत्तर. त्यानुसार नाही पेपरला आहे ना. पुणे मिररला आहे ना बातमी. कोणी स्टेटमेंट दिलं त्याने दाखवायचं सांगा त्याला. पुणे मिररला आहे ना बातमी नाही. थांबायचंय, उत्तर द्यायचंय, जायचं नाहीये इथनं. सुनावणी संपणार नाहीये, उठायचं नाही इथनं. बसा खाली खाली बसा, उठायचं नाही. आम्ही देतो तुम्हाला. तर 2 प्रश्न तुमच्या समोर आलेले. एक ही यांनी विचारलेली बातमीच्या बद्दलची आणि दुसरी तुम्हाला विचारलं जमिनीच्या मालकाची. दोन्ही गोष्टींची उत्तर तुमच्याकडे प्लीज ऐका माझं बोलणं. नाही तुम्ही उत्तर द्या म्हणजे आम्ही नोंदवून. त्यांचं डिपार्टमेंट नाहीये ते, त्यांचं डिपार्टमेंट आहे, त्यांनी उत्तर देऊ दे. काय लिहिलं दाखवा मला वाचून. मी काय म्हटलं, त्यांना काय म्हटलं की परवानगी घेतली नाहीये, तोडायच्या अगोदर परवानगी घेऊ. तोडायच्या अगोदर नाही, तुम्ही प्रोजेक्ट चालू करायच्या अगोदर परवानगी घ्यायला पाहिजे जागा मालकाची. जागा मालकाची परवानगी जागा प्रोजेक्ट चालू करायच्या अगोदर घ्यायला पाहिजे. एक मिनिट तुम्ही हे लिहिलं आहे ना याच्यामध्ये. मग आता जी झाडं तुटली त्या झाडाच्या मालकांना तुम्ही विचारलेलं नाही, हे सिद्ध झालेलं आहे. आता तुम्ही याच्यावर काय करणार? आम्ही तुमच्यावर काय कारवाई करायची सांगा मला. जागा मला घुसू देत की त्यांच्या एरिया. अरे आता तोडलेली त्याचं काय सांगा ना. जागा मला फक्त त्यांच्या अहो एरियात घुसू देत अजिबात नाही. नाही. कसपटे वस्तीला झाडं तुटले, पिंपळे निरतला झाडं तुटले. तुम्ही असा म्हणून काय होणार नाही. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. ते मग आता उत्तर द्या. प्रायव्हेट मालकांच्या जागेत घुसून काम करतात. आणि बरं का प्रायव्हेट जागा बळकावतात हे. मी ह्या सर्वांच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करते. तुमच्या त्या डायरीमध्ये प्रायव्हेट जागेमध्ये कसं काय घुसून आजची सुनावणी ही बरखास्त करण्यात आलेली आहे आणि ही सुनावणी परत घ्यावी लागेल. आम्ही नागरिकांची मुद्दा लिहून घेतला का जागा मालकाचा? So we have to again speak all this nonsense. Let all this be recorded. सुनावणी संपलेली नाहीये, सुनावणी संपलेली नाहीये, उत्तर मिळालेले नाहीये. मी ऐकून घ्या. मी सुरुवातीला सांगितलं आमचे ऑब्जेक्शन आम्ही लेखी दिलेले, त्याच्यावरचे तुमचे उत्तर मला पाहिजे, त्यासाठी आलोय मी. आमचं ऐकून घ्यायला नाही आलेलं इथं मी. तसं नसतं. मी माझं ऑब्जेक्शन दिलं, त्याच्यावर मला प्रोजेक्ट डिपार्टमेंट कडून उत्तर पाहिजे. स्टेटमेंट कोणी दिले? कोणाचं आहे मध्ये पेपरवाला काही येडा आहे का म्हणून त्यांनी पेपरला टाकलं? सू करा मग तुम्ही गार्डन विभाग येडा आहे का छापायला? उद्या विभागाचं नाव टाकले त्यांनी. स्टेटमेंट डिपार्टमेंटचं नाही. मी सुरुवातीला माझं म्हणणं मांडताना सांगितलं होतं मला उत्तर पाहिजे. मला माझे उत्तर पाहिजे आहे. मी सुरुवातीला सांगितलं माझे ऑब्जेक्शन मी लेखी दिले, त्याच्यावर उत्तर पाहिजे. नाही मान्य केलेलं आहे की ही सुनावणी परत व्हायला पाहिजे, कारण ह्या सुनावणीचा बेसच इल्लीगल आहे.